नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, MPSC उपयुक्त चालू घडामोडी या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत 9 मे 2023च्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी. चला तर मग बघूयात. लेट्स स्टार्ट. आजची पहिली बातमी आहे व्यक्तिविशेषबाबत, ते म्हणजे रणजित गुहा. रणजित गुहा यांचे 28 एप्रिल 2023 रोजी निधन झाले. गुहा हे प्रसिद्ध इतिहासकार होते. गुहा यांचा जन्म 23 मे 1923 रोजी तत्कालीन बंगाल प्रांतातील बाकरगंज जिल्ह्यातील सिद्धकटी या गावी झाला. हे गाव आता बांगलादेशात आहे. जर ते अजून 5-6 दिवस जगले असते तर त्यांनी वयाची 100वी पूर्ण केली असती. 1980च्या दशकात त्यांनी सबाल्टर्न कलेक्टिव्ह हा अभ्यासगट स्थापन केला. दक्षिण आशियाच्या इतिहास लेखनात मोलाची भर घालण्याचे काम या गटाने केले. कुठल्या गटाने? सबाल्टर्न कलेक्टिव्ह. पारतंत्र्यातील शेतकऱ्यांच्या विद्रोहाचे प्राथमिक पैलू या विषयावरील त्यांचे इंग्रजी भाषेतील पुस्तक विशेष प्रसिद्ध झाले. रणजित गुहा यांचे प्रकाशित लेख आणि भाषांचे संकलन द स्मॉल व्हॉइस ऑफ हिस्ट्री या पुस्तकात केले आहे. द स्मॉल व्हॉइस ऑफ हिस्ट्री या पुस्तकात काय आहे तर त्यांनी प्रकाशित केलेले लेख आणि त्यांचे भाषांचे संकलन. द स्मॉल व्हॉइस ऑफ हिस्ट्री. पुढची बातमी बघूयात. जम्मू काश्मीरनंतर आता राजस्थानमध्येही लिथियमचा मोठा साठा सापडला आहे. काही महिन्यातच देशात लिथियम रिझर्वशी संबंधित 2 मोठ्या बातम्या समोर आल्या. त्या म्हणजे आधी जम्मू काश्मीरमध्ये लिथियम सापडले आणि आता राजस्थानमध्ये. भारतीय भूगर्भीय सर्वेक्षण जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की राज्यातील डेगानामध्ये लिथियमचे साठे आढळून आले आहेत. हा साठा जम्मू काश्मीरमध्ये सापडलेल्या साठ्यापेक्षा खूप मोठा आहे. डेगानाच्या रेनवेट टेकडी, कुठे? रेनवेट टेकडी आणि त्याच्या आसपासच्या भागात लिथियमचे साठे सापडले आहेत. या ठिकाणाहूनच एकेकाळी देशाला टंगस्टनचा पुरवठा होत असे. 1914मध्ये या भागात टंगस्टन खनिज सापडले होते. डेगाना हे ठिकाण राजस्थानच्या नागौर जिल्ह्यात आहे. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले की देशाच्या मागणीपैकी 80% मागणी राजस्थानमध्ये सापडलेल्या लिथियमच्या साठ्यातून पूर्ण केली जाऊ शकते. याआधी फेब्रुवारीमध्ये पहिल्यांदाच जम्मू काश्मीरमध्ये रियासी जिल्ह्यातील सलाल हैमान भागात लिथियमचा साठा सापडला होता. महत्त्वाचे म्हणजे लिथियम हा जगातील सर्वात हलका धातू आहे. लिथियम हा धातू मृदू व रुपेरी रंगाचा आहे. तो पाण्याच्या अर्ध्या वजनाचा असतो. लिथियम हा प्रामुख्याने क्रियाशील असल्याकारणाने सर्वसाधारण तापमानात देखील तो हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन यांच्याशी प्रक्रिया पावतो. त्यामुळे त्याला जेलीमध्ये साठवतात. लिथियमचा हा साठा भारतात सापडल्याने भारताचे चीनवरील अवलंबित्व कमी होऊ शकते. अलीकडे देशात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढली आहे आणि लिथियमसह या उद्योगात बरीच वाढ दिसून येते. लिथियम, निकेल आणि कोबाल्ट सारख्या अनेक खनिजांसाठी भारत आयातीवर अवलंबून आहे. लिथियमला भविष्यातील सोने किंवा पांढरे सोने असे म्हटले जाते. इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये प्रामुख्याने लिथियम हा धातू वापरला जातो. स्पेशली इलेक्ट्रिक व्हेकलच्या बॅटरीजमध्ये लिथियम वापरले जाते. जर लिथियमची मागणी भारतातच पूर्ण झाली तर इलेक्ट्रिक व्हेकल बाजाराचा वेगाने विस्तार होऊ शकतो. पुढची बातमी बघूयात. हरियाणा सरकारने मागासवर्गीय वर्गातील गट अ या गटाला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण जाहीर केले आहे. निवृत्त न्यायाधीश दर्शन सिंह यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या समितीला आढळले की गट अ ला पुरेसे प्रतिनिधित्व नाही. सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या 50% आरक्षणाची मर्यादा न ओलांडता हे आरक्षण हरियाणा सरकारने जाहीर केले आहे. हरियाणा सरकारने मागासवर्गीयांचे गट अ आणि गट ब असे 2 प्रकार केलेले आहेत. त्यातील गट अ ला पुरेसे प्रतिनिधित्व नसल्यामुळे मागासवर्गीय वर्गातील गट अ ला
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण जाहीर केलेले आहे. पुढची बातमी बघूयात. ग्रँड पिक्स 2023. मियामी ग्रँड पिक्स 2023 ही स्पर्धा मियामी गार्डन फ्लोरिडा येथे मियामी इंटरनॅशनल ऑटोड्राममध्ये आयोजित करण्यात आली होती. कोठे आयोजित करण्यात आली होती? मियामी गार्डन फ्लोरिडा येथे मियामी इंटरनॅशनल ऑटोड्राममध्ये. ही स्पर्धा मॅक्स वर्स्टापनने जिंकली. मॅक्स वर्स्टापन हा डच बेल्जियम नागरिक आहे आणि तो रेडबुल रेसिंग संघाचा सदस्य आहे. पुढची बातमी बघूयात. मॅड्रिड ओपन 2023 बाबत. भारताचा टेनिसपटू रोहन बोपन्ना आणि त्याचा ऑस्ट्रेलियाचा जोडीदार मॅथ्यू ॲबडेन यांच्या जोडीला मॅड्रिड ओपन 2023 टेनिस स्पर्धेच्या अंतिम सामन्यात रशियाच्या कारेन खाचानोव आणि आंद्रे द्रुबवेल या जोडीकडून पराभव पत्करावा लागला. रशियाच्या कारेन खाचानोव आणि आंद्रे द्रुबवेल या जोडीने मॅड्रिड ओपन 2023 ही टेनिस स्पर्धा मिश्र दुहेरी पुरुष प्रकारात जिंकली आहे. आणि पुरुष एकल प्रकारात स्पेनचा कार्लोस अल्कराजने जर्मनीच्या लेनार्ड स्टफ याला पराभूत करून मॅड्रिड ओपन 2023 ही स्पर्धा जिंकली आहे. त्याने ही स्पर्धा पुरुष एकल प्रकारात जिंकली आहे. राफेल नदालनंतर सलग 2 वेळा मॅड्रिड ओपन स्पर्धा जिंकणारा अल्कराज हा दुसरा खेळाडू आहे. महिला एकल प्रकारात बेलारूसच्या आयर्ना सबलेंकाने इगा स्वियाटेकला नमवून मॅड्रिड ओपन 2023 ही स्पर्धा जिंकली आहे. यात महत्त्वाचे म्हणजे पुरुष एकल प्रकारात कार्लोस अल्कराज जिंकला आहे, तर महिला एकल प्रकारात आयर्ना सबलेंका बेलारूसची आणि कार्लेस अल्कराज स्पेनचा यांनी ही स्पर्धा जिंकलेली आहे. पुढची बातमी आहे चॅटजीपीटी बाबत. चॅटजीपीटीचा गैरवापराबाबत. चीनमध्ये एका व्यक्तीने कृत्रिम बुद्धिमत्तेचा म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून रेल्वे दुर्घटनेची खोटी माहिती पसरवली. त्यामुळे त्या व्यक्तीला चीनी पोलिसांनी आता अटक केली आहे. ही चीनमधील चॅटजीपीटीच्या गैरवापराची पहिलीच घटना म्हणता येईल. पुढची बातमी बघूयात. 8 मे 2023 रोजी शेअर बाजारात 1 लाख रुपयाच्या वरती एका समभागाच्या किमतीची पातळी पार करणारा MRF या कंपनीचा शेअर ठरला आहे. ही पातळी गाठणाऱ्या MRF ही पहिलीच कंपनी ठरली आहे. स्टॉक एक्सचेंज त्यात नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर दररोज शेअरची खरेदी विक्री केली जाते. या खरेदी विक्रीच्या व्यवहारात MRF या कंपनीच्या एका शेअरने 1 लाख रुपयाच्या वरती किंमत पातळी गाठली आणि अशी पातळी गाठणारी MRF ही पहिलीच भारतीय कंपनी आहे. पुढची बातमी बघूयात. C-295 विमानांचे पहिले परीक्षण. भारतीय हवाई दलासाठी तयार करण्यात येत असलेल्या C-295 विमानाचे पहिले परीक्षण उड्डाण स्पेनमध्ये घेण्यात आले. यातील 16 विमाने जी की पूर्णपणे उड्डाणाकरता तयार असतील ती एअरबस करून 2025 पर्यंत मिळणार आहेत. नंतरची 40 विमानं ही वडोदरा गुजरात येथे टाटा ॲडव्हान्स सिस्टीम आणि एअरबस कडून तयार केली जाणार आहेत. एअरबस भारतात C-295 विमान निर्मितीसाठी परवानगी मिळवणारी पहिली परदेशी कंपनी ठरली आहे. या विमानाचे उड्डाण 2 लोक करू शकतात. या विमानात 48 पॅराट्रूपर्स, 73 सैनिक आणि 12 स्ट्रेचर नेले जाऊ शकतात. ही विमानं आपल्या भारतीय हवाई दलासाठी महत्त्वाची आहे, कारण यातून मोठ्या प्रमाणात सैनिकांची ने-आण केली जाऊ शकते. युद्धकाळात आपल्याला ते मदत पोहोचवण्यासाठी, सैनिकांची ने-आण करण्यासाठी, हत्यारं ने-आण करण्यासाठी महत्त्वाची ठरतील. पुढची बातमी. रशिया युक्रेन युद्धामुळे जगाने रशियावर आर्थिक निर्बंध लावले. यामुळे रशिया डॉलरमध्ये व्यापार करू शकत नव्हता. स्वस्त तेलाचा पुरवठादार म्हणून उदयास आलेल्या रशियाकडून भारताने तेल घेण्यास सुरुवात केली. या व्यापारात रशियाने चलन म्हणून रुपयाला मान्यता दिली होती.
रशियातून प्रचंड प्रमाणात होणारी तेलाची आयात आणि त्या मानाने भारतात कमी प्रमाणात होणारी निर्यात, यामुळे रशियाकडे भरपूर प्रमाणात रुपया शिल्लक राहिला. आता ह्या रुपयाचं करायचं काय, हा मोठा प्रश्न रशियन बँकांसमोर होता. तसेच भारताचा जागतिक व्यापारात फक्त 2% हिस्सा आहे. त्यामुळे रशिया या रुपयाला दुसरीकडे कुठे जास्त प्रमाणात वळवू शकत नव्हती. गोव्यात झालेल्या SCOच्या 4 आणि 5 मे दरम्यान झालेल्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी हा मुद्दा स्पष्टपणे उपस्थित केला आणि यापुढे चिनी चलन युवानचा आग्रह धरला. SCO म्हणजे शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन. शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन बाबत बघू. चीन, कझाकिस्तान, किर्गिस्तान, रशिया आणि तजाकिस्तान या 5 देशांच्या नेत्यांनी 1996 मध्ये शांघाय 5 या संघटनेची स्थापना केली होती. त्यानंतर 15 जून 2001 रोजी उझबेकिस्तान या देश 6वा सदस्य देश म्हणून या संघटनेत सामील झाला. त्यामुळे या संघटनेचे नाव शांघाय सहकारी संघटना, शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन किंवा शांघाय करार असे ठेवण्यात आले. युरोप आणि रशिया या दोन्ही खंडातील देशांच्या सहभागाने बनलेली अशी ही युरेशियन राजकीय, आर्थिक आणि लष्करी संघटना होय. SCOचे सध्याचे सदस्य कझाकिस्तान, चीन, किर्गिस्तान, रशिया, तजाकिस्तान, उझबेकिस्तान, भारत आणि पाकिस्तान आणि इराण. भारत आणि पाकिस्तान 2017 मध्ये याचे स्थायी सदस्य झाले. पूर्ण सदस्यत्व स्वीकारण्यास इच्छुक असलेले 3 निरीक्षक राज्य आहेत. त्यात अफगाणिस्तान, बेलारूस आणि मंगोलिया. 6 संवाद भागीदार आहेत. त्यात अर्मेनिया, अझरबैजान, कंबोडिया, नेपाळ, श्रीलंका आणि तुर्की. शांघाय सहकार्य संघटना ही अनेक समित्यांची मिळून बनलेली आहे. राष्ट्रप्रमुखांची समिती ही निर्णय घेणारी सर्वोच्च समिती आहे. शासकीय प्रमुखांची समिती ही निर्णय घेणारी 2ऱ्या क्रमांकाची समिती आहे. या समितीची दरवर्षी शिखर परिषद होते. त्या परिषदेत विविध देशांच्या सहकार्यांच्या संदर्भात चर्चा होते. या संघटनेचे सचिवालय बीजिंग येथे आहे. हे सचिवालय म्हणजे संघटनेची प्राथमिक कार्यकारी समिती आहे. यात महत्त्वाचे म्हणजे शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन शांघाय 5 म्हणून उदयास आले. चीन, कझाकिस्तान, किर्गिस्तान, रशिया, तजाकिस्तान या 5 देशांच्या नेत्यांनी याची सुरुवात केली 1996 मध्ये. 2001ला उझबेकिस्तान यात सामील झाला, त्यामुळे त्याचे नाव शांघाय कॉर्पोरेशन संघटना झाले. भारताने यात 2017 मध्ये एंट्री केली आणि या संघटनेचे सचिवालय बीजिंग येथे आहे. यात महत्त्वाचे आहे. पुढची बातमी बघूयात. रेडबुल BC1 सायफर 2023 या स्पर्धेबाबत. कुरुक्षेत्र येथील रहिवासी गौतम कोलसी उर्फ B-बॉय गिनी याने रेडबुल BC1 सायफर 2023 ही स्पर्धा जिंकली. त्याने ही स्पर्धा पुरुष गट भारतीय फेरीत जिंकली. जयपूरची राहणारी सिमरन गंगा हिने महिला गटात भारतीय फेरीत ही स्पर्धा जिंकली. यात भारतीय फेरीत का दिले आहे तर वेगवेगळ्या 90 देशांमधून 90 विजेते घेतले जाणार आहे आणि त्यांच्यात एक परत फायनल विजेता निवडला जाणार आहे. प्रत्येक देशातून एक विजेता, असे 90 ठिकाणी ही स्पर्धा घेतली जाणार आहे आणि शेवटी त्या विजेत्यांच्यामध्ये ब्रेकिंग वर्ल्ड फायनल घेतली जाईल. B-बोईंग आणि B-गर्लिंग हा एक हिपहॉपवर आधारित नृत्य स्पर्धा असते. यात B म्हणजे ब्रेक डान्स असा अर्थ होतो. पुढची बातमी बघूयात. 2022-23च्या आर्थिक वर्षात कृषी निर्यातीने सर्वोच्च पातळी गाठली. 2022-23च्या आर्थिक वर्षात कृषी निर्यातीने सर्वोच्च पातळी गाठली. मार्च 2023 पर्यंत $53.15 बिलियन निर्यात आणि 35.69 एवढी आयात होती. मार्च 2022 पर्यंतची आकडेवारी बघितल्यास $50.24 बिलियन एवढी निर्यात आणि 32.42 बिलियन एवढी आयात होती.
2023च्या तुलनेत 2022चा कृषी व्यापार शेष हा अधिक होता. जरी 2023मध्ये निर्यातीने सर्वोच्च पातळी गाठली असेल तरी 2023चा कृषी व्यापार शेष हा मागच्या वर्षीपेक्षा कमी आहे. 2023चा शेष $17.46 बिलियन एवढा आहे आणि 2022चा शेष हा 17.82 बिलियन एवढा आहे. भारताच्या कृषी निर्यातीला सागरी उत्पादने, साखर, तांदूळ यांचा प्रमुख वाटा आहे. कृषी निर्यातीमध्ये असणाऱ्या वस्तूंचा वाटा सर्वात जास्त सागरी उत्पादने, नॉन बासमती तांदूळ, मग साखर, बासमती तांदूळ आणि मसाले. 2021-22ला खतांची आयात $14.17 बिलियन एवढी, तर 22-23ला खतांची आयात $17.21 बिलियन एवढी आहे. पुढची बातमी भारत ई-मार्ट. केंद्रीय दूरसंचार राज्यमंत्री देवूसिंह चौहान यांच्या उपस्थितीत नवी दिल्ली येथे इंडिया पोस्ट विभागाने अखिल भारतीय व्यापारी महासंघ आणि ट्रिप्टा टेक्नॉलॉजीज यांच्याशी सामंजस्य करार केला. हा करार भारत ई-मार्ट या पोर्टलचे कामकाज सुरू करण्यासाठी केला गेलेला आहे. या पोर्टलच्या माध्यमातून व्यापाऱ्यांच्या कार्यस्थळावरून मालाची खेप उचलली जाण्याची सोय आणि देशभरात जिथे हा माल पोहोचवणे अपेक्षित आहे तेथे पोहोचवण्याची सुनिश्चिती झाली आहे. म्हणजे व्यापारी या पोर्टलवर माहिती टाकतील आणि त्या माहितीनुसार मग मालाची खेप उचलली जाईल आणि जिथे ती पोचवायची आहे तिथे ती पोचवली जाईल. पण या पोर्टलवर चीनच्या मालाविषयी कुठलीही माहिती राहणार नाही. म्हणजे येथे चीनच्या मालाला प्रवेश नाही, चीनच्या मालावर बंदी आहे. तर मित्रांनो, ह्या होत्या आजच्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी. आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.